नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या 10 दिवसापासून महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गोकाक हद्दीतील लोळसर पूल रविवारी जलमय झाला आहे. तसेच बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील खिडकल जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे. जलाशयातून घटप्रभा नदीत 30,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोकाक घटप्रभा गावाला जोडणारा लोळासूर पुलावर पाणी आले. गोकाक घटप्रभा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील तलाव फुटून शेतात पाणी शिरल्याने सुमारे 30 ते 40 एकर शेत जमिनीचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. रविवारी 28 जुलै रोजी सकाळपासूनच या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे तलाव पूर्ण भरला आणि पाणीसाठा जास्त झाल्याने तलाव फुटला. यामुळे पाणी तलावाच्या खालच्या भागातील शेकडो एकर शेतात घुसले. त्यामुळे शेतातील भात जोंधळा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय गुंजनट्टी गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे नुकसान झाले आहे. काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. हा तलाव यापूर्वी एकदा असाच फुटला होता. आता दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. आता या तलावाची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शिवाय चांगल्या प्रकारे बांधकाम करावे, अन्यथा अशीच पुन्हा घटना होऊन आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गोकाक येथील पूरग्रस्त कुटुंबांसाठी शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सुरू केलेल्या निवारा केंद्राला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी भेट दिली. तसेच पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने निवारा केंद्रात हलवले जात आहे आणि त्यांना अन्नासह सर्व आवश्यक ती मदत दिली जात आहे. बाधितांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवावा, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी रोशन यांनी तहसीलदार व नोडल अधिकाऱ्यांना दिल्या. गणेशोत्सवाला अजून 1.5 महिना शिल्लक उरला असला तरी गणेश मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. सुमारे 90% काम पूर्ण झाले आहे. मातीच्या मूर्तीचा आग्रह धरत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकल मातीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त झाले आहेत. गणेश मूर्तीचे काम कारखान्यामध्ये वर्षभर चालत असते. तसेच बऱ्याचदा पीयूपी मूर्तीवर बंदी घातली जाते. त्यामुळे तयार केलेल्या मूर्तीचे काय करायचे हा प्रश्न पडतो. तरी देखील पीयूपी मूर्ती या हाताळण्यास सोयीस्कर असल्याने पीयूपी मूर्तीची नागरिकांकडून खरेदी केली जाते. आतापासूनच कारखान्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मूर्तीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. रायबाग तालुक्यातील कृष्णा नदी परिसरात गेल्या 8 दिवसापासून सतत वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीने कुडची मतदारसंघातील अनेक गावात पुराचा धोका निर्माण झाला आहे. याची पाहणी करण्याकरिता आमदार महेश तमन्नावर यांनी भेट दिली. येथील लोकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आमदार तमन्नावर यांनी कृष्णा काठावरील अनेक गावे व कुडचीचा दौरा केला. पाणी येण्याची शक्यता असणारी घरे तात्काळ खाली करून पूरग्रस्तांना काळजी केंद्रात स्थलांतर करावे, तेथे आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. तसेच जनावरांना चारा देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोट जलाशयाची पाणी पातळी रविवारी सायंकाळी 2477.80 फुटावर पोहोचली आहे. 2475 फुटावरील पाणी पातळी आता नियंत्रणात ठेवताना शहर पाणी पुरवठा मंडळाला नियोजनबद्धता राखावी लागणार आहे. सध्या ही पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी वेस्ट वेअरच्या 6 दरवाजांपैकी 4 दरवाजे खुले करण्यात आले आहेत. मार्कंडेय नदीत पाणी सोडण्यामधील नियोजनाची गरज आहे. मार्कंडेय नदीत एकाच वेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हा पूरनियंत्रण विभागानेही साफ दुर्लक्ष केल्याने या 3 वर्षी मार्कंडेय नदीला येऊन मिळणारे सर्वच नाले व नदी पूरमय बनले आहे. गत 24 तासात अधूनमधून पावसाने उसंत घेतली असली तरी मार्कंडेय, घटप्रभा व मलप्रभा नद्यांचे पूर मात्र कायम आहे. अनेक पुलावर सुमारे 2 मीटर पाणी असून धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले आहेत.
आंबेवाडी मन्नूर हिंडलगा शिवारात पुन्हा पाणी पातळी वाढली व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. गत 24 तासापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती मात्र कायम आहे. आगामी 2 दिवसात पाऊस बरसला तर पूर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थितीवर जिल्हा आपत्ती निवारण विभाग लक्ष ठेवून असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. मार्कंडेय नदीचे पाणी घुसल्यामुळे बंद पडलेल्या हिंडलगा येथील उपसा केंद्राला आमदार राजू सेठ, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी भेट दिली. यावेळी महापालिका व कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय शहरात अन्य ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. जोरदार पाऊस व राकसकोप जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी हिंडलगा येथील उपसा केंद्रात घुसले आहे. त्यामुळे तेथील विद्युत पंप हटवण्यात आले असून उपसा केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. लक्ष्मी टेकडी येथे पाणी शुद्धीकरण करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र विद्युत पंप हटवल्यामुळे शहर पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. हा अडथळा ताबडतोब सोडवावा अशी सूचना आमदारांनी दिली आहे. जांबोटी व खानापूर वनक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मलप्रभा नदी दिवसेंदिवस ओसंडून वाहत आहे. वाहत्या मलप्रभा नदीच्या पाण्यात बैलहोंगल येथील मातोली, मल्लूर व होसूर या गावांमध्ये मलप्रभा नदीच्या काठावर मोठ्या मगरींचे दर्शन झाले. या अचानक बाहेर पडत असलेल्या मगरींमुळे नदीकाठचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आदेश देण्यात आले आहेत. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना अनुसूचित जाती जमातींवर अन्याय होत आहे. अनेकांच्या दबावापोटी दलित समाजावर अन्याय केला जात असून समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करावे अशी मागणी आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली आहे. रविवारी गोकाक येथील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारविरुद्ध मुडा घोटाळा आणि वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याबाबत आपण सभागृहात आवाज उठवला, मात्र जाणीवपूर्वक राज्य सरकार या घोटाळ्यावर पडदा टाकायचा प्रयत्न केला जात आहे. वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. यामार्फत दलितांचे पैसे हडप केले आहेत. मात्र यावर राज्य सरकार कोणतीच ठोस भूमिका का घेत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच महाद्वार रोड 6वा क्रॉस येथे ड्रेनेजचे पाणी तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महानगरपालिकेला कळवून देखील त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. परिणामी या परिसरात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. 0.1 गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला 3ऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. येथील एसकेई संस्थेच्या आरपीडी महाविद्यालय व जीएसएस महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्याचे उद्घाटन बिहारचे राज्यपाल माननीय राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राचार्य CM त्यागराज व कुलसचिव राजश्री जैनापुरे उपस्थित राहणार आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापन मंडळाने बस तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे केला आहे.
याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. शक्ती योजना लागू झाल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ झाली आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेल दर वाढल्याने महामंडळाने बस तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावात 15 ते 20% वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. बळ्ळारी नाल्याची समस्या दूर करण्याबाबत रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी 10:30 वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. बळ्ळारी नाल्यामुळे वडगाव, शहापूर, बेळगाव, अनगोळ, जुने धामणे, येळ्ळूर या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरवर्षीच समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा वरील परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे. येळ्ळूर येथे आज रविवार दिनांक 28 जुलै हा दिवस जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून नवहिंद क्रीडा केंद्राच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी झाडे ही आपली मित्र असून पर्यावरण संतुलन राखून धरतीचे रक्षण करून ऑक्सिजनचा पुरवठा करतात. यामुळे भविष्यकाळात झाडाचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर यांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करून झाडे जगवली पाहिजेत असा संदेश दिला. याप्रसंगी नारायण जाधव, दशरथ पाटील, संभाजी कणबरकर, YC गोरल, उदय जाधव, CB पाटील, आनंद मजुकर, PA पाटील, प्रताप पाटील, दिनेश पाटील, दत्ता उघाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.